नमस्कार. मी प्रमिला मनोहर भालके, पुणे. आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे संतांचं समाजासाठी योगदान आणि संत चोखामेळा यांचा संघर्ष. कुठल्याही चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परमेश्वराचं चिंतन करणं, परमेश्वराचं नाम घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यानिमित्तानं तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. तुझी या श्वासे पान हलते, हर्षे तुझी या फूल फुलते. तेज झळाळत गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता. शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी. सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी. तुझ्या कृपेच्या पंखाखाली जीवदान दे मरणा मिळता. शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. देऊळ तुची तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती. देऊळ तुची तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती. तूच असता माझी पूर्ती, मागायाचे काय अनंता. शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी रे, शरण तुला भगवंता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरूंचे श्री गुरुदेव दत्त. सब संतन की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधामं, जगन्हितपाणिनी मण्डनं मण्डनानं. तरुणतुलसीमाला कञ्जरं कज्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आज आषाढी कार्तिकी वारी जबलपूर समूहातर्फे हा चिंतनाचा प्रसंग. या चिंतनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आदरणीय संतोषजी गोडबोले सर, त्याचबरोबर माझे सद्गुरू आदरणीय देगलूरकर घराण्याचे शिष्य आणि माझे गुरु आदरणीय दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या या नियोजनातून आजच्या या प्रवचनाचं आयोजन. खरं तर मी माझं परमभाग्य समजते की या व्यासपीठावर आज मला संतांचं समाजासाठी योगदान आणि संत चोखामेळा यांनी केलेला संघर्ष या विषयावर चिंतन मांडण्याची संधी मला मिळते आहे. त्याबद्दल मी स्वतःला परमभाग्यवान समजते
कारण यावर्षी कोरोनाचं हे महासावट आणि हे महासंकट आणि या निमित्तानं आषाढी कार्तिकीची वारी घडली नाही आणि त्यामुळं सगळेच वारकरी किंवा तुम्ही आम्ही सर्वच सामान्य माणसं सर्वच खूप दुःखी आहोत. परंतु आषाढी कार्तिकी वारी जबलपूर या समूहानं ही जी नामचिंतनाची संधी उपलब्ध करून दिली, श्रवण भक्तीची ही जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या सर्व संयोजकांनाही मी धन्यवाद देते. आणि पांडुरंग परमात्म्यानं माझ्याकडून ही ऑनलाईन सेवा घडवून आणण्याची मला संधी दिली आहे, त्याबद्दलही मी मनापासून पांडुरंग परमात्म्याच्या ऋणातच राहते. आजचा विषय आहे संतांचं समाजासाठी योगदान आणि संत चोखामेळा यांना करावा लागलेला संघर्ष. खरं तर संघर्ष हा त्यांनी समाजासाठी केला नाही किंवा समाजाच्या विरुद्ध संघर्ष केला नाही. संघर्ष हा संत चोखामेळांच्या मनाशीच होता. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. आणि खरंच त्यांनी त्यांच्या मनाशी संवाद केला आणि आपलाच वाद आपणाशी केला. आणि या निमित्तानं त्या संतांच्या पंगतीमध्ये असणारे हे संत चोखामेळा, या संत चोखामेळांनी संघर्ष करत असताना मनाच्या बरोबर खंत व्यक्त करत असताना त्यांनी परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते कसे तल्लीन झाले, कसे लीन झाले, या चिंतनातून आपणही सर्वसामान्यांनी बोध घ्यायचा आहे की जीवनामध्ये अनेक संकट आहेत, जीवनामध्ये अनेक संघर्ष आहेत, परंतु या संघर्षावर मात करत करत परमेश्वराच्या सानिध्यात जावं, परमेश्वराशी एकरूप व्हावं, त्याच्या तत्वामध्ये लीन व्हावं आणि आपलं आत्मतत्व आपल्याला समजावं. हा तर खरं तर हा त्यासाठीचा हा चिंतनाचा प्रपंच. ही भूमी संतांची आहे, ही भूमी संतांची आहे, ही भूमी महतांची आहे, पुण्यवंतांची आहे. पुण्यभूमी ही ज्ञानेशांची, रामकृष्णांच्या पावलोखणांची, नरवीरांच्या समर्पणाची अशी ही भारतभूमी. या महाराष्ट्राबद्दल तर अनेक कवींनी म्हटलं आहे, राकट देशा कणखरे देशा दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा. अशी ही विविध अंगांनी नटलेली आमची भारतभूमी, विविध अंगांनी नटलेली ही महाराष्ट्रभूमी. आणि ही महाराष्ट्रभूमी, ही भारतभूमी संत परंपरेमध्ये निश्चित अग्रेसर आहे. भारतामध्ये आपण या देशामध्ये राहतो आणि या देशातला बहुतांशी भाग हा संतांच्या परंपरेमध्ये अगदी पुढेच आहे. ज्यावेळी या भूमीमध्ये संत उदयास आले, त्यावेळी आपली राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, वैचारिक परिस्थिती ही अत्यंत दयनीय अशी होती, अत्यंत वाईट अशी होती. आणि त्या काळामध्ये स्पृश्यास्पृश्यता, भेदाभेद इतक्या मोठ्या प्रमाणावर या गोष्टींचं प्राबल्य होतं की कुणीही कुणाला पुसत नव्हता. प्रत्येकजण एकमेकांची पायमल्ली करत होते. राजे लोक देखील आपले धर्म सांभाळत नव्हते. किंबहुना राजे लोकांचं प्रजेकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं होतं, प्रजेकडे दुर्लक्ष होतं आणि आपल्याच विलासात ते दंग होते. उच्चवर्गीय समाजामध्ये जे उच्चवर्गीय होते ते समाजामधल्या तळागाळातल्या अस्पृश्य लोकांना त्रास देत होते. अहो एवढंच नाही तर अस्पृश्य लोकांची सावली आपल्या अंगावर पण पडू द्यायची नाही. त्यांनी समाजामध्ये जेवढी काही घाण म्हणवलेली कामं आहेत, जेवढी काही कमी दर्जाची कामं आहेत, अशी कामं त्यांनी करायची. आणि नाही त्यांनी ती कामं केली तर त्यांना त्रास व्हायचा. त्रासच नाही तर फक्त शिक्षा देखील व्हायच्या. आणि याच्या व्यतिरिक्त अस्मानी संकट देखील होती. दुष्काळही त्याच काळात पडले होते आणि परकीय आक्रमणसुद्धा याच वेळेला होत होती. लोक अगदी जेरीस आले होते. आणि या सगळ्या लोकांच्या बरोबर जे अस्पृश्य होते, या अस्पृश्यांचं जीणं तर अगदी दयनीय होतं. इकडून मार तिकडून मार अशी त्यांची कोंडी झाली होती. आणि ना घर का ना घाट का अशी अवस्था या अस्पृश्यांची झाली होती. त्यांना कुणीच वाली राहिला नव्हता. अशाच वेळी संत उदयास आले. म्हणतात ना, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्मसंस्थापना पार्थाय संभवामी युगे युगे. जिथे जिथे संकट असतात, जिथे जिथे अन्यायाचं प्राबल्य असतं,
तिथे तिथे परमेश्वराचा उदय होत असतो. अर्थात या श्लोकाचा अर्थ महनीय आहे, खूप मोठा आहे, परंतु त्याच्यामध्ये मी न जाता मी पुढे जाणार आहे. आणि याच परिस्थितीमध्ये संतांचा उदय झाला, की ज्या संतांनी या समाजातल्या लोकांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. या संतांनी समाजाला एक वेगळ्या प्रकारची वाट दाखवून दिली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि अशा प्रकारे समाजामधला हा जो तळागाळातला समाज आहे, हा जो अस्पृश्य समाज आहे, या समाजामध्ये संतांनी देव पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखवण्याचं काम आमच्या संतांनी केलं होतं. या सगळ्या परिस्थितीचा संतांनी विचार केला होता. म्हणूनच संतांनी समाज सुधारणा केली आणि समाजोद्धाराचं काम संतांनी हाती घेतलं होतं. अस्पृश्य समाजाला आमच्या संतांनी जवळ केलं होतं बरं का. त्यांच्या जगायची उमेद निर्माण केली आमच्या संतांनी. त्यांची जी जगण्याची भीती होती, ही भीती घालवण्याचं काम आमच्या संतांनी केलं आहे. खरं तर हे काम करत असताना संपूर्ण जातीयता या समाजामधून नष्ट होणार नाही हे संतांना माहिती होतं. परंतु समाजामध्ये जी जातीयता आहे ही मुळासकट उखडून टाकणंसुद्धा शक्य नाही हेही त्यांना माहिती होतं. परंतु तळागाळामध्ये राहणाऱ्या समाजातल्या लोकांना किमान आत्मसन्मान मिळावा, या समाजातील लोकांनी भूतदयेनं पाहावं, असा संदेश संतांनी आपल्या मार्गदर्शनातून किंबहुना जातीयतेची धार कमी करण्याचं काम आमच्या संतांनी केले. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किंवा तुकोबरायांनी देखील म्हटलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत चळवळीची सुरुवात साधारणतः 11व्या ते 12व्या शतकामध्ये झाली आणि तशीच ती पुढे 15व्या शतकापर्यंत चालूच राहिली. हा काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोकाची जातीयता होती. खरं तर एका बाजूला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबारायांनी म्हटलं होतं. परंतु भेदाभेदा चालूच होता, जातीयता चालूच होती. अस्पृश्यता मांडणं हा प्रकार सुद्धा त्याखाली चालूच होतं. परंतु आमच्या संतांनी भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्व जाती बांधवांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि त्यांना एकत्र आणून आत्मसन्मान जागवण्याचं त्यांच्यामध्ये काम आमच्या संतांनी केलं. यामुळं आणि यामध्ये आपलं स्वतःचं कुटुंब, आपली परिस्थिती, पैसा, अडका, आपला स्वतःचा स्वार्थ याच्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि समाजाची सुखदुःख कशात आहेत, समाजाची सुखदुःख जाणण्याचा आणि जागवण्याचा प्रयत्न आमच्या संतांनी केला. समाजाची दुःख दूर करण्याचं काम आमच्या संतांनी केलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परपकारे. किंवा तुकोबराने म्हटलंय, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. समाजाच्या उद्धाराचं काम करत असताना संतांनी तीर्थयात्रा केल्या, दुःखितांचे अश्रू पुसले. म्हटलंय ना, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलाच्या रक्षणाला पौरुषांची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. आणि अशा प्रकारे सत्य आणि सुंदर आणि मंगल या समाजामध्ये निर्माण व्हावं याच्यासाठी आमच्या संतांनी काम केले. म्हणजे एकूणच दुःखितांचे दुःख घालवण्याचे, दुःखितांचे अश्रू पुसण्याचं काम आमच्या संतांनी केलं आहे. मला सांगा, या समाजामध्ये जर संत जन्माला आले नसते तर आज समाजाचं जे चित्र बघायला मिळतं आहे ते समाजाचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं नसतं. पंढरीचा विटेवर उभा असणारा पांडुरंग हा सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारा देव, त्याची भक्ती, त्याच्या नामाचा गजर, यातून अस्पृश्यांना जगण्याचा साधा आणि सोपा मंत्र संतांनी दिला आहे. कर्मातून भक्ती आणि भक्तीतून कर्म, कर्मातून भक्ती आणि भक्तीतून कर्म आणि भक्तीतून मुक्ती, हेही साधण्याचा प्रयत्न संतांनी केला. संतांच्या परंपरेमध्ये संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानावी, संत कबीर, संत सूरदास, संत नरसी मेहता
आणि संत गाडगेबाबा अशी कितीतरी नावं संतांच्या या ओळीमध्ये सांगता येतील. याच्यामध्ये अस्पृश्य होते, मुस्लिम संत देखील होते आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या स्तरांमधून संत निर्माण झाले. आपल्या भारत देशामध्ये आपला हा जो समाज आहे तो 18 पगड जातींचा समाज आहे आणि या 18 पगड जातीमधून प्रत्येक जातीमधून संत निर्माण झाले. साधारणतः 13वे ते 14वे शतक याच्यामध्ये हे संतांची परंपरा निर्माण झाली. संत का निर्माण झाले आणि 18 पगड जातींचे संतच का निर्माण झाले, तर त्याचं कारण 11व्या शतकात महाराष्ट्रावर मुस्लिम आक्रमण होत होती. मुस्लिम शासकांनी गोरगरिबांना धमकावून धर्मांतर करण्यास भाग पाडलं होतं. एकीकडं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारही चालू होता आणि त्याच वेळेला हिंदू धर्मामध्ये 18 पगड जाती होत्या. त्यातले अनेक जण बुद्धिवादी होते, अनेक जण लेखन करणारे होते, अनेक जण साहित्याची निर्मिती करणारे होते आणि हे जे बुद्धिवादी लोक होते, हे बुद्धिवादी लोक कदाचित दुसऱ्या धर्मामध्ये जाऊ शकतील, धर्मांतर करू शकतील असं वाटून हा विचार पुढं आला की हे पुढं या धर्मामध्ये जाऊ शकतील. या समाज व्यवस्थेनं काय केलं तर तुम्ही तुमच्या जातीतच राहा, परंतु धर्मांतर करू नका. तुम्ही तुमच्या जातीतच राहा, परंतु धर्मांतर करू नका. तुम्ही हिंदू धर्मीयच राहा आणि असं सन्मान देण्याचं काम या 18 पगड जातीतल्या लोकांना केलं आणि त्याच्यामुळं हिंदू धर्माचा बराच मोठा विस्तार झाला. आता या हिंदू धर्मामध्ये विविध संप्रदाय जन्माला आले, विविध संप्रदाय निर्माण झाले, विविध पंथ निर्माण झाले आणि या पंथामध्ये महानुभव पंथ हा देखील पंथ या काळामध्ये उदयास आला. हा सुद्धा हिंदू धर्मातला पंथ आहे. महानुभव पंथ हे श्रीकृष्णाचे भक्त, श्रीकृष्णाची भक्ती आणि या महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे एका सरदार घराण्यामधले होते. सरदार घराण्यामध्ये असताना त्यांचा विवाह झाला होता. जीवनाच्या ऐन सुरुवातीला, ऐन प्रारंभाला त्यांच्या मनामध्ये वैराग्य आलं आणि वैराग्य येऊन त्यांनी या प्रपंचाचा त्याग केला. गोदावरी काठावर आले. गोदावरी काठावर आल्यानंतर त्यांनी लोकांना उपदेश केला. तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांनी विवाह केला, परंतु वैराग्य त्यांच्या मनामध्ये होतं ना, तर ते वैराग्य त्यांच्या मनामध्ये आणखी वाढत चाललं आणि ते फिरत पैठणपासून रिद्धिपूरपर्यंत गेले. रिद्धिपूरपर्यंत गेल्यानंतर तिथेही त्यांनी लोक जमवली आणि अहिंसेचे धडे लोकांना देण्याचं काम केलं आणि जातीयता कमी करण्याचा प्रयत्न श्री चक्रधर स्वामींनी केला. म्हणजे जातीयता कमी करणं, अहिंसेचं महत्त्व पटवणं, याच्यामध्ये महानुभव पंथीयांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. सामाजिक परिवर्तनाचा जो धागा, त्याची सुरुवात महानुभव पंथापासून आहे. जाती व्यवस्था त्यांनी मोडली नाही, परंतु सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या महानुभव पंथीयांनी केला आहे. खरं तर या 18 पगड जातींमध्ये मराठा हा एक शब्द आहे. अर्थात मराठा हे कुठल्या जातीचं नाव नाही बरं का. मराठा हा शब्द जातीवाचक नाही आहे. मराठा हा शब्द स्थलवाचक आहे आणि समूहवाचक आहे. जे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि जे मराठी बोलतात ते सर्व मराठे. शिवरायांच्या पदरी नाही का 18 पगड जातीचे मराठे सरदार होते. त्या सगळ्यांना मराठे सरदार असंच म्हटलं गेलं आहे आणि अशाच 18 पगड जातींमधून संत निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाने एकच धर्म मांडला आणि तो धर्म जगाला शिकवला आणि तो धर्म म्हणजे प्रेमधर्म, प्रेमाचा धर्म. त्याच्यामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे. सर्वांशी प्रेमाने वागा, भक्तीचा मार्ग अनुसरून, भक्तीचा मार्ग आचरून आपले जीवन सुफलित करा, असा संदेश संतांनी या समाजाला दिला आहे. आणि कबीर तर भक्ती मार्गाचं आणि प्रेम मार्गाचं वर्णन करताना म्हणतात, पोथी पढ़ पढ़ कर जग मुआ, पंडित हुआ न कोय, ढाई अक्षर प्रेम के, पढ़े सो पंडित होय.
ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. थोडक्यात काय, सकल संतांनी सर्व समाजाला भक्तीचा आणि प्रेमाचा मार्ग शिकवला. माणुसकीची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात लावण्याचं काम संतांनी केलं. 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी पारमार्थिक जीवनामध्ये मोठी क्रांती केली. धर्माचं कर्मकांड त्या काळात माजलं होतं. खरा परमार्थही लोप पावला होता. परमार्थाच्या नावाखाली सोवळं आणि ओवळं इत्यादी बाह्य आचारांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं होतं. खरं तर परमार्थ ही मनाला उन्मन करणारी अंतःकरणाची परमोदात्त अवस्था आहे आणि या स्थितीचा विचार ह्या स्थितीचं महत्त्व लोकांच्या मनात राहिलेलं नव्हतं. याचा पूर्णतः विसर लोकांना पडला होता. सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याचा अंश अंतरात्म्याच्या रूपानं नांदत असतो असं तत्त्वज्ञान त्या काळामध्ये सांगितलं जात होतं. परंतु प्रत्यक्षात अनुभवाच्या पातळीवर मात्र ते येत नव्हतं. सगळं काही शून्य होतं आणि माणूस माणसाला कमी लेखत होता, अस्पृश्य मानत होता. उच्च नीच भाव समाजाच्या हाडीमाशी खेळला होता. खालच्या समाजाला तर परमार्थाची दारच बंद होती. शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग पिढ्यानपिढ्या बंद होता. पण सामाजिक जीवनात पण प्रतिष्ठा नव्हती. हा समाज कर्मकांडात अडकून पडला होता. कुठला? तळागाळातला समाज हा कर्मकांडामध्ये अडकून पडला होता. अज्ञानामुळं तो हीन झाला होता. अज्ञानामुळं तो तापसी झाला होता आणि दैवतांच्या उपासनेतच धन्यता मानत होता. प्रचलित वर्णव्यवस्थेविरुद्ध कुणाचीही तक्रार नव्हती. मनात असंतोष खदखदत होता, परंतु तक्रार करायला कुणाचंही मन धजावत नव्हतं. आणि या हीनवर्गीयांना समाजामध्ये अजिबात प्रतिष्ठा नव्हती, परंतु त्यांची खंत मात्र त्यांच्या मनातून जरूर व्यक्त होत होती. या सर्व परिस्थितीचे चटके ज्ञानदेवादी भावंडांनाही बसले बरं का. तर मग ज्ञानदेवादी भावंडांना या परिस्थितीत चटके बसले. मग तळागाळाच्या समाजात निर्माण आलेले संत चोखामेळा यांना या परिस्थितीला कसं सामोरं जावं लागलं असेल, या परिस्थितीला कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा समाजाचा आत्मिक उद्धार व्हावा, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये समता प्रस्थापित व्हावी आणि लोकांना खरा धर्म समजावा आणि लोकांना आत्मविकासाचा मार्ग दाखवावा. ज्ञानदेवांनी सर्वांच्या हृदयाला स्पर्शून जाईल असे गीता काव्य मराठी भाषेमध्ये लिहिले आणि सर्वांच्यासाठी परमार्थ खुला केला. भक्तीसारखा साधा आणि सोपा मार्ग आणि सर्वांना अनुसरण्यासाठी अत्यंत सोपा मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला. हा मार्ग उपलब्ध करून देताना ज्ञानराज माऊली म्हणतात, एथ जाती कुळवर्ण हे अघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे, खेळ मांडियेला वाळवंटी खाई, खेळ मांडियेला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. अशा प्रकारे या सर्वांना समानतेचा संदेश आणि सर्वांना समानतेचा धागा हा भक्ती मार्ग आमच्या संतांनी समाजाला दिला आहे. अशी समत्व दृष्टी सर्वांच्या प्रत्ययास आणून देण्याचं काम आणि समाजाची अस्मिता जागवण्याचं काम आमच्या संतांनी केलं आहे. आणि त्यांच्या या संतांच्या कार्याची परिणिती म्हणजे चोखामेळा. महार जातीमध्ये जन्माला आलेल्या संत पुरुषाचं पारमार्थिक जीवन आणि म्हणून संत चोखामेळ्यांचं व्यक्तित्व समाजाच्या पुढं नक्कीच यायला हवं असं मला वाटतं. खरं तर अनेक संतांचं महत्त्व आणि अनेक संतांच्या पंक्तीमध्ये चोखामेळा कुठल्याही पद्धतीनं कमी नाही आहेत, परंतु बऱ्याच वेळेला जातीयता असली की
विचार केला जातो की बोलताना सुद्धा मी कुठल्या संतांवर बोलतो याचा विचार आमचे कीर्तनकार पण करतात. अहो एवढंच नाही तर कीर्तनामध्ये निरूपणाला अभंग घ्यायचा म्हटलं की अभंग कोणता घ्यावा किंवा कुठल्या विषयावर बोलावं, कुठल्या संतावर बोलावं याचा विचार करताना एखादा संत, एखादा कीर्तनकार, एखादा व्याख्याता जर कदाचित चोखामेळांवर बोलत असेल तर कित्येक लोकांच्या मनात येऊन जातं. माफ करा मी बोलते धाडसाने, पण कित्येक लोकांच्या मनामध्ये येतं की हे चोखामेळांवर बोलतात, मग हे कुठल्या जातीचे असतील. अरे इथं जातीचा आणि अस्पृश्याचा प्रश्नच नाही. जो संत देवाच्या चरणी लीन झालाय, जो संत परमात्म्याच्या चरणावर लीन झालाय, जो संत त्याच्या भक्तीमध्ये अखंड बुडून गेलाय, अशा संतांच्या सगळ्याच प्रकारचे संत आहे आणि कुठल्या संतांवर बोलावं याला कुठलं काही नियम आणि कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. कदाचित आज माणसं शिक्षित झालीत पण सुशिक्षित झालीत असं नाही. संत चोखामेळांचा जेव्हा त्यांच्या अभंगांचा मी अभ्यास केला, त्यांचे अभंग जेव्हा अवलोकन केले त्यावेळेला लक्षात आलं, त्यावेळेला त्यांचा स्वभाव लक्षात आला आणि लक्षात आलं की त्यांना खूप चांगली जाण आहे. त्यांच्या अभंगातून लक्षात आलं कदाचित 10x12च्या क्लासरूममध्ये राहणारा हा संत नाही आहे. आणि असं जर असतं तर कदाचित महार नावाचं लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला मिळालं असतं आणि चोखा देवा महार असं नामकरण होऊन एखाद्या कॅटेगरीच्या जागेवर संत चोखामेळांना एखादा जॉब पण मिळाला असता. परंतु संत चोखामेळांचा अभ्यास करत असताना त्यांच्या जाणीवा इतक्या प्रगल्भ आहेत, त्यांच्या जाणीवा इतक्या समृद्ध आहेत, ते देवालाच प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात देवाला संत चोखामेळा? हे पांडुरंग परमात्म्या, अरे तुझ्या चैतन्याच्या प्रकाशात सगळं हे विश्व निर्माण झाले ना. बघा प्रश्न काय विचारतात. हे परमात्म्या, हे पांडुरंगा, हे देवा, अरे तुझ्या चैतन्याच्या प्रकाशातून हे सगळं विश्व निर्माण झाले ना, मग जात का निर्माण झाली? खरं तर हा प्रश्न काळीच चिरत जाणारा प्रश्न आहे आणि चराचर काळीच कापणारा हा प्रश्न आहे. आपल्याला जर जीवन सुंदर करून घ्यायचं असेल ना, आपल्याला जर जीवनाची समृद्धी कळायची असेल ना, आपल्याला जर भक्तीचं महत्त्व कळायचं असेल ना, संत चोखामेळांच्या सारखा संत वाचला पाहिजे. संत चोखामेळांचे अनुभव, त्यांच्या अनुभवांची समृद्धी आम्ही आत्मसात केली पाहिजे, किंबहुना आम्ही त्याचं अवलोकन करायला पाहिजे. एवढंच नाही तर संत चोखामेळांचं जीवन समजून घ्यायचं असेल, संतांचं जीवन समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ, गीतेसारखे ग्रंथ, भागवतासारखे ग्रंथ आम्ही वाचलेच पाहिजेत. त्याच्यावर आम्ही आत्मचिंतन करायलाच पाहिजे. आणि संत चोखामेळांवर देखील ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा फार मोठा प्रभाव होता बरं का. एवढंच नाही तर त्यांना ज्ञानदेवांचा सहवास लाभला होता. दुसरा प्रश्न असा आहे की आपलं जीवन आपल्याला सुंदर करून घ्यायचं असेल तर ज्यांना ज्ञानदेवांचा सहवास लाभला आहे, ज्यांना नामदेवांचा सहवास लाभला आहे, अशा चोखोबांचं जीवन समजून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. नव्हे तर ते आपलं कर्तव्य ठरतं. चोखोबांनी प्रत्यक्ष ज्ञानदेवांची प्रवचनं ऐकली, संत नामदेवांची कीर्तनं ऐकली आणि त्यांची मूस या संतांच्या वाणीतूनच तयार झाली आहे. संतांची मूस जी तयार होते ती या ग्रंथांमधून किंवा या संतांच्या एकमेकांच्या सहवासातून निर्माण झाली आहे. आणि अशीच ज्ञानदेवांच्या वाणीमधून संत चोखामेळांची मूस तयार झालेली आहे. संतांच्या व्यक्तित्वावर कृपा करून दोन गोष्टी लक्षात ठेवा. संतांच्या व्यक्तिमत्वाची मूस ही काही त्यांच्या घरातून तयार झालेली नसते, तर त्यांच्या व्यक्तित्वाची मूस ही गुरुकृपेतून, त्याचबरोबर सत्संगामधून आणि त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासातून तयार होत असते. आणि संत ज्ञानदेवांची जी मूस तयार झाली, 16व्या वर्षी संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारखा गीतेवर मराठी भाषेतून भाष्य केलं. आणि 16 वर्षाची मुलं काय करतात हा चिंतनाचा विषय आहे. खरं तर हे जे 16 वर्षाचं 18 वर्षाचं वय असतं ना, हे वय प्रतिभेच्या पंखांनी गरुड भरारी मारण्याचं वय असतं.
हे वय काही केक वाटण्याचं वय नाही. फार मोठा वाढदिवस करणं, फार मोठा केक कापणं. अहो अलीकडं तर केक कशाने कापतात? तलवारीने केक कापला जातो. कोण मोठेपणा वाटतो, त्याच्यामध्ये काय मोठेपण वाटतं त्यांचं तेच जाणे. परंतु आमच्या वयाचे वाढदिवस हे वयावर होता कामा नये. आमच्या वयाचे वाढदिवस हे देहाचं वय किती वाढलं त्याच्यावर होता कामा नये, तर ते वाढदिवस विचारांपासून सुरू झाले पाहिजेत. मला माझी समज केव्हा आली, मला आत्मज्ञान केव्हा झालं किंवा मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी मला केव्हा समजल्या तेव्हापासून माझं वय सुरू झालं. खरंय ना की माणसाचं वय त्याच्या जन्मापासून नाही, तर त्याला विचाराला तो प्राप्त केव्हा झाला तेव्हापासून त्याचं वय काउंट केलं पाहिजे, तेव्हापासून त्याचं वय मोजत गेलं पाहिजे. मी का घरी गेले होते आणि 17 वर्षाच्या मुलाला पाहिलं. 17 वर्षाचा मुलगा 12वीला 4 वेळा नापास झाला होता. त्याच्या वडिलांच्या बरोबर चर्चा केली तर वडील अगदी चिडचिड करत होते की संत ज्ञानदेवांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 17 वर्षाचा हा मुलगा 4 वेळा 12वीमध्ये नापास होतो. त्याचं कारण वडिलांची चिडचिड होणं साहजिक आहे, परंतु नंतर चिडचिड करण्यात काही अर्थ नाही. संस्कार हे आई वडिलांच्या पासूनच होत असतात. संस्कार हे आई वडिलांच्या आचरणातून होत असतात. ते नुसते घडवायचे नसतात, तर आपल्या आचरणामधून ते दाखवायचं असतं. तसं ज्ञानदेवांचं हे 16वं वर्ष म्हणतात ना, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं. हे 16वं वर्ष खरंच धोक्याचं असतं. कारण या वयामध्ये जेव्हा वय वाढतात त्यावेळेला अनेक विचारांचं प्राबल्य, अनेक प्रकारचे विचार हे माणसाच्या मनावर, माणसाच्या मेंदूवर काबू करत असतात. आणि त्यामुळं या वयामध्ये योग्य वळण देणं, या वयामध्ये योग्य गुरु मिळणं आणि या वयामध्ये योग्य संस्कार होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून ज्ञानदेवांचं जे वय आहे ते वय मोजायचं नाही आहे. ज्ञानदेवांच्या प्रतिभेचं वय मोजायचं आहे. म्हटलं ना, असं म्हटलं जातंय, तैसी तशेची वाट न पाहता, वयस्येच्या गावा न येता, बाळपणी सर्वज्ञता वरी तयाते. की वयावर काही नाही, प्रतिभेची ताकद किती आहे, संस्कार कसे आहेत याच्यावर त्याचं थोरपण असतं. आणि म्हणून अनुभवाची परिपक्वता म्हणजे बाळपण. आणि याच वयामध्ये बालकांना खूप प्रश्न पडलेले असतात, परंतु ते बालक आई वडिलांना प्रश्न विचारत असतं, हे असं का, हे तसं का, हे तसं का. एका लहान मुलाने त्याच्या आई वडिलांना प्रश्न विचारला होता, एकाला एकच का म्हणायचं. शाळेमध्ये शिकवतात ना, एकाला एकच का म्हणायचं. तर आई वडील काय उत्तर देणार. आई वडिलांनी उत्तर दिलं, ते पूर्वीपासून असं सवय पडून गेली म्हणून एकाला एक म्हणायचं. मग त्याने विचारलं, माझं नाव जे तुम्ही ठेवलंय ते तुम्ही ठेवलंय ना, मग त्या एकाचं नाव कोणी ठेवलंय. एवढंच नाही तर मग माझं नाव हे ठेवलंय, माझ्या पप्पांचं माझ्या बाबांचं नाव हे आहे, मग त्या एकाच्या बाबांचं नाव काय. अशा प्रकारचे लहान वयात प्रश्न मुलांना पडतात. कारण हे वय शिकण्याचं आहे, हे वय जिज्ञासेचं आहे, हे वय उत्सुकतेचं आहे. आणि लहान बालक अशा प्रकारचे प्रश्न विचारतं, परंतु आई वडिलांचं एक शेवटचं परवलीचं वाक्य ठरलेलं असतं, काय, गप्प बस, तुला काही कळत नाही, मोठा झाल्यावर कळेल. गप्प बस, तुला काही समजत नाही, तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा हे तुला कळेल. परंतु मुलाच्या प्रश्नांचं समाधान करणारे आईवडील नसतील ना, मुलाच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणारे, त्याच्या प्रश्नांचं समाधान करणारे आईवडील नसतील ना, तर तिथे ज्ञानेश्वर जन्माला येतीलच कसे. ज्ञानेश्वरांना हे जी प्रतिभा मिळाली होती ही त्यांच्या संस्कारांची शिदोरी होती. जिथे मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात, जिथे बालपणातल्या मुलांच्या प्रश्नांचं शंका निरसन केलं जातं, तिथं ज्ञानदेव जन्माला येतात. आणि तिथं मुलांच्या जिज्ञासा, मुलांचे प्रश्न हे कधीही मारून टाकायचे नसतात. फुलांच्या कळ्या जशा हळुवार फुलतात ना, तितक्या हळुवारपणे मुलांचं जतन केलं पाहिजे, तितक्या हळुवारपणे मुलांना उमलतं केलं पाहिजे. आणि तेच ज्ञानदेवांचं उमलतंपण निवृत्तीनाथांनी सांभाळलं. काय म्हणते मी, की ज्ञानदेवांचं उमलतंपण निवृत्तीनाथांनी सांभाळलं आणि म्हणून ज्ञानदेव फुलले.
ज्ञानदेवांचं ज्ञानदेवपण मुक्ताई नावाच्या छोट्या भगिनीनं सांभाळलं आणि म्हणून ते फुलले. आणि ज्ञानदेवांनी देखील मुक्ताईला सांभाळलं. एकमेकांच्या समंजसपणाच्या जाणीवेला खोली देणं, एकमेकांच्या समंजसपणाच्या जाणीवेला खोली देणं आणि नुसतं सांभाळणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. एका घरामध्ये अनेक भावंड असतात, परंतु एकमेकांवर त्यांचं प्रेम असतं. पण मोठ्या भावाला छोट्या भावंडांनी जर काही उपदेश केला, जर काही विचार सांगितले, तर कदाचित ते विचार स्वीकारण्याचं सामर्थ्य किंवा तेवढं मोठं प्रगल्भपण, तेवढं मोठं मनाचं मोठेपण असतंच असं नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपली वय वाढतात, ते वय वाढतात म्हणजे मोठेपण नाही, तर वय वाढतं, विचार वाढतीलच असं नाही. तर एकमेकांना सांभाळणं याचाच अर्थ एकमेकांच्या जाणीवेला खोली देणं, एकमेकांची जाणीव समजून घेणं आणि समंजसपणामध्ये जी समंजसपणाची खोली आहे ती एकमेकांच्या समंजसपणाला खोली दिली पाहिजे. आणि समंजसपणाची ही खोली देण्याचं काम 12व्या शतकामध्ये संत ज्ञानदेवांनी या समाजाला दिली आहे. आणि म्हणूनच गोरा कुंभार जन्माला आला, म्हणूनच संत सावतामणी जन्माला आला, म्हणूनच संत चोखामेळा जन्माला आला, म्हणूनच संत सेनानावी जन्माला आला आणि म्हणूनच संत कान्होपात्रा, संत जनाबाई ही सगळी माणसं भराभरा आली. आणि या सर्वांचं कारणच एक आहे की ह्यांनी सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलंय. आणि या सर्व लोकांना सांभाळण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं. पण ते कसं केलं, तर सर्वांच्या मनातला जो विठ्ठल आहे, सामान्य माणसांच्या मनातला जो नायक आहे, या विठ्ठलाला त्यांनी नायक म्हणून या लोकांना बहाल केलं. आणि ही ज्ञानदेवांची सर्वात मोठी कामगिरी आहे की सर्वसामान्यांच्या मनातला नायक विठ्ठल, हा विठ्ठल त्यांना नायक म्हणून बहाल केला. आणि ही सर्वात मोठी कामगिरी संत ज्ञानदेवांची आहे. आणि म्हणून आज म्हटलं जातं की ज्ञानदेवांनी मराठी भाषेमध्ये गीता आणली, ज्ञानदेवांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणली. परंतु आज काही 4 लोक एकत्र जमतात, साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकत्र येतात आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे अशा प्रकारचं बोललं जातं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून पण बोललं जातं. परंतु ही मराठी भाषा इतकी सहज नाही. संत ज्ञानदेव म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. माझी मराठी भाषा इतकी साधी नाही आहे. माझी मराठी भाषेची पैज जर अमृताबरोबर लावली ना, तर अमृताच्या अगोदर माझी मराठी भाषा जिंकणार आहे, इतका आत्मविश्वास ज्ञानदेवांना होता. आणि तो आत्मविश्वास समाजामध्ये जागवण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं आहे. आणि म्हणून आज मराठी पण आहे. लोक म्हणतात मराठी पण हरवलंय, पण नाही, मराठी पण हरवलेलं नाही. मराठी माणसाचं मराठी हे अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठान आहे तो विवेक. विवेक जेव्हा माणसामध्ये जागा असतो ना, विवेक जेव्हा माणसामध्ये जागृत असतो ना, तो विवेक आज मात्र हरवल्याचं दिसतंय. घराघरातनं विवेक आज हरवत चाललाय. कशामुळं, तर आम्ही घरात यंत्र आणली, आम्ही एडिट बॉक्स घरामध्ये आणले, आम्ही घरामध्ये VCR आणला, मोबाईल आणला आणि घरातले संवादच बंद झाले. संवाद हे विवेकाचं मुख्य अधिष्ठान असतं, हेच आम्ही विसरलो. अहो, जिथे संवाद आहे ना, तिथेच विवेक जन्माला येतो. आणि जिथे विवेक असतो तिथं शांतता असते. पण हा जर विवेकच नसेल ना, तर मग माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही. किंबहुना जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वेता मेला, किंवा वाया एर झार हरिविण. तसं जर जीवनामध्ये विवेक नसेल तर जीवनाची ही एरझार जी करणं आहे ती व्यर्थ आहे. आणि म्हणून हा विवेक काय कुठून एखाद्या शॉपमधून आणता येत नाही, हा विवेक काय एखाद्या ब्युटी पार्लरमधून आणता येत नाही, किंवा हा विवेक कुठल्या यंत्रामधून जन्माला येत नाही. अर्नोल्ड टायनबी म्हणतो की संस्कृतीची बदलती मानसिकता माणसाच्या विवेकात आहे. अर्नोल्ड टायनबी म्हणतो की संस्कृतीची बदलती मानसिकता ही माणसाच्या विवेकात आहे, ती पोशाखात नाही. नाहीतरी कितीतरी सुशिक्षित, ज्यांना सुशिक्षित म्हणवलं जातं, असे सुशिक्षित लोक, छान छान कपडे घालणारी माणसं, तेज चेहऱ्याची माणसं,
कितीतरी लोकांमध्ये आज डिव्होर्सचं प्रमाण जास्त आहे. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जास्तीत जास्त हत्या होत आहेत, आत्महत्या होत आहेत. पेपरचं एक दिवसही एकही पेज असं नाही आहे की तिथे आत्महत्या नाही किंवा हत्येची बातमी नाही. असं पेपर एकही दिवसाचा पेपर असा सापडणार नाही. आणि म्हणून जेवढी माणसं सुशिक्षित झाली तेवढा त्यांच्यातलं विवेक हरवत चालला. आज घरामध्ये इंटिरियर डेकोरेटेड फर्निचर आहे. माहिती जालाचा राक्षस माणसाने निर्माण केला आहे आणि हा निर्जीव राक्षस हा माणसाला काही देऊ शकणार नाही, काही मिळणार नाही. आणि या माहिती जालाच्या राक्षसावर 16 वर्षाच्या ज्ञानदेवांनी मात केली. या माहिती जालाचा विषाणू आम्हाला सापडत नाही. माणसानं निर्माण केलेलं यंत्र हा आमच्यासाठी भस्मासुरच घेऊन आला आहे. त्याच्यामुळं आत्मानंद नाही, खरा आत्मानंद हरवला आहे. माणूस फक्त सुखाच्या मागे पळतोय. तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. आणि सुखाच्या शोधामध्ये माणूस पण हरवलाय. सुखाच्या शोधामध्ये माणसाचा विवेक हरवून गेलाय. त्याला आत्मानंद मिळत नाही. तो सिरियल पाहतोय, निर्लज्जपणाने टीव्ही पुढे बसतोय, कालच्या भागामध्ये काय झालंय याचा लिंक लावून परत पुढे पाहतोय आणि याच्यातून त्याला आनंद मिळतोय पण आत्मानंद नाही मिळत. या सिरियल्समध्ये तरी काय हो, सासू सुनांची भांडणं, आई वडिलांचं लफडं पोरानं निस्तरायचं, ते मुलानं सोडवायचं. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळच्या आजीबाई मुलांना रामरक्षा शिकवायच्या, मुलांना श्लोक शिकवायच्या. आणि आत्ताची आजी तीच जर टीव्ही पुढे बसत असेल आणि नातवाला म्हणत असेल, बाळा बघ रे कालची ती सिरियल कुठली आहे आणि कालच्या सिरियलमध्ये काय झालं होतं आणि आज काय झाले मला बघू दे. मी जेवण मागे ठेवेन, तुला काय बघायचं ते मी मागे ठेवेन, पण मी टीव्ही पुढे बसेन. हे आजच्या आजीचं म्हणणं जर असेल तर मला सांगा, आजची आजी काय मुलांच्यावर संस्कार करणार आहे. आणि म्हणून की आजच्या समाजामधला जो विवेक हरवत चाललाय ना, तो विवेक हरवता कामा नये. आणि हा विवेक मिळवायचा असेल, हा आत्मानंद मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थानं संतांचं महत्त्व, संतांचे विचार आणि संतांचे ग्रंथ आम्ही वाचले पाहिजेत, आम्ही समजून गेले पाहिजेत. जेव्हा आमच्या तुकोबारायांचा ग्रंथ, आमच्या तुकोबारायांची गाथा फ्रान्समध्ये जाते आणि सेज तुका म्हणून जेव्हा फ्रेंच लोक ते वाचतात तेव्हा आमचा तुकाशा निश्चित आकाशा एवढा आहे याची जाणीव पटल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून आमच्या संतांचं जे साहित्य आहे, आमच्या संतांचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आम्ही वाचलेच पाहिजेत. संत आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये फार मोठा महत्त्वाचा फरक आहे बरं का. सामान्य माणूस हा दुसऱ्यांना वाचतो आणि संत मात्र स्वतःपासून वाचायला सुरुवात करतात. सामान्य माणूस जास्तीत जास्त दुसऱ्यामध्ये डोकावून पाहतो आणि संत मात्र स्वतःमध्ये डोकावून पाहत असतात. एवढंच नाही तर ते ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. सुखालागी करशी तळमळ, पंढरीशी जाई एक वेळ. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर एक वेळा का होईना पंढरीला जायला पाहिजे. आणि संत असेच होते. कसे होते? समशत्रौच मित्रौच तथा मानपमानयो शीतोष्ण सखदुःखेषु समसंग विवर्जिता. त्यांना सुख आलं काय, दुःख आलं काय, कुणी रागावलं काय, कुणी निंदा केली काय, कुणी स्तुती केली काय, कशानेही काही फरक पडत नव्हता. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण येवोच निर्मोह निरंकार सुख दुःख सुखक्षमी. किंवा दांडव म्हणतात, पार्था जेयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा सरिसा दोन्ही बळ. ज्याच्या ठिकाणी वैषम्यच नाही, ज्याच्या ठिकाणी विषमता नाही, ज्याच्या ठिकाणी भेदाभेद नाही, त्यांना संत म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे आमच्या मराठी माणसाची अस्मिता कशात आहे तर ती विवेकात आहे, आमच्या संतांच्या ग्रंथामध्ये आहे, आमच्या संतांच्या साहित्यामध्ये आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही निर्भय व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला तळमळ वाटली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही फक्त आमचाच विचार न करता आमच्या घरामध्ये जी मुलं बाळं आहेत त्यांना या संतांच्या ग्रंथांचं महत्त्व सांगायला पाहिजे, संतांच्या साहित्याचं महत्त्व सांगायला पाहिजे. आणि असा हा आमचा जो
आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासामध्ये जो सुसंस्कृतपणा असेल तर आत्मविश्वास पण आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे आम्ही दुर्दैवानं सुशिक्षित झालो आहे. आम्ही दुर्दैवानं म्हणतोय सुशिक्षित, पण आम्ही फक्त शिक्षित आहोत बरं का, सुशिक्षित नाही आहोत. अहो, आमच्या मुलांना सांगावं लागतं की मोठी माणसं आलीत त्यांना नमस्कार कर, मोठी माणसं आलीत त्यांना चरण स्पर्श कर, हे सांगावं लागतं. असंच मी एका घरामध्ये गेले होते आणि तिथे त्यांचा मुलगा पाय पसरून बसला होता. मी गेल्यानंतर त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं, पाय पसरू नकोस, पाय मागे घे, पाय आखडून घे. परंतु मुलगा मात्र ऐकायला तयारच नव्हता. मी त्यांना म्हणाले, असू देत, त्याला पाय पसरून बसायला आवडतं ना, तर तुम्ही आत्ता सांगून त्याचा उपयोग नाही. का बरं? कारण आत्ता सांगून उपयोग नाही, कारण ते बाळकडू लहानपणापासून द्यावं लागतं, आपल्या आचरणातून दाखवावं लागतं. आणि पालकांच्यामध्ये आणि मुलाच्यामध्ये संवाद असायला हवा असतो, संवाद असायला पाहिजे. आणि संवाद घडला नाही तर हा सुसंस्कृतपणा कुठून रेडीमेड नसतो, कुठूनही आपोआप येत नाही. आणि अशा प्रकारे पालकांच्यामध्ये आणि मुलांच्यामध्ये पण संवाद नाही आहे. मी त्या पालकांना, त्या बाबांना विचारलं की का हो, तुम्ही या मुलाच्याबरोबर बोलता का कधी? तेव्हा ते म्हणाले, अहो कसलं काय, सकाळी एकदा ड्युटीवर जातो तेव्हा तो झोपलेला असतो आणि संध्याकाळी मी ड्युटीवरून येतो त्यावेळेला पण तो झोपलेला असतो, केव्हा बोलणार? आणि मग असा संवाद नसेल तर सुसंस्कृतपणा येणार कसा, याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. संवाद हा कसा असायला पाहिजे? सुसंस्कृतचा असायला पाहिजे, कृतज्ञतेचा असायला पाहिजे. आणि संवाद हा सुसंस्कृततेचा आणि कृतज्ञतेचा आत्मा आहे. आमचा संवादच हरवत चाललाय. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. आमच्यातला हा संवाद हरवत चाललाय. आणि हा संवाद आमच्यामध्ये यायचा असेल तर आम्ही संतांच्या साहित्याचं अवलोकन केलं पाहिजे, संतांनी दिलेल्या मार्गाचं आचरण करायला पाहिजे, अवलोकन करायला पाहिजे. आणि हा जो संवाद आहे, हा संवाद आम्हाला संतांनी दिला आहे. जिथे जिथे संत आहेत तिथे तिथे आपल्याला मार्गदर्शन मिळतंच आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे. अर्थात ज्ञानदेव देखील परित्यक्तच होते, त्यांना तरी कुठं समाजाने जवळ केलं होतं? त्यांना ना मुंजीला परवानगी दिली, ना शिक्षणाला परवानगी दिली, कुठलीच परवानगी दिली नाही. पण म्हणून ते शांत बसलेत, मला काहीच परवानगी मिळाली नाही म्हणून त्यांनी स्वतःच विद्यापीठ उभारलं. एवढंच नाही तर निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनानं त्यांनी स्वतःचा मार्ग चोखळला आणि ते माणसं जमवत गेले, सगळ्या संतांना जमवत गेले. आणि ह्या सगळ्या संतांनी समाजाच्या उद्धाराचं काम केलं आहे. माणसाला आपलंसं करणं हा संतांचा स्थायी भाव आहे. माणसांना आपलंसं करणं हा संवादाच्या मनशक्तीचं फार मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून संप्रदायाची माणसं जी गोळा होतात ना, ती संप्रदायाची माणसं गोळा होतात, ती एकमेकांना जोडतात. आषाढी कार्तिकी सारखी वारी आणि आषाढीसारखी पंढरपूरची जी वारी आहे, या वारीसारखं महत्त्व आज जगामध्ये किती मोठे कार्यक्रम असू देत, त्या कार्यक्रमांना ही जी आमची वारी आहे, विठुरायाला जाणारी ही जे वारकरी आहेत, हे वारकरी निश्चित सर्वश्रेष्ठ आहेत असं मी म्हणेन. आपण शेवटी संत चोखामेळ्यांना, या ज्या संतांनी मदत केली आहे, या संतांना त्यांनी आपलंसं केलं आहे, ज्यांना संतांनी या चोखामेळ्यांना आपलंसं केलं आहे आणि त्याने भक्तीचा मार्ग दाखवला, त्या नामदेवांचे पण फार उपकार संत चोखामेळ्यांच्यावर आहेत. नामदेव आषाढी एकादशीला आपल्या पत्नीसह, सोयराबाईसह पंढरपूरला गेले होते. आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये त्यांनी नामदेवांचं कीर्तन त्यांना ऐकण्याचा योग आला. अभंग होता, सुखा लागी करशी तळमळ, पंढरीशी जा रे एक वेळ. संत चोखवा विचार करतायत, खरं सुख कुठं आहे? खरं सुख पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ आहे. कसा जाणार मी पंढरीच्या पांडुरंगाजवळ? मी अस्पृश्य जातीचा आहे, हीन जाती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, कैसा भेटू तुझ प्रती, कैसा भेटू कवणारे ती. मी महार जातीत जन्माला आलोय, मी अस्पृश्य आहे, मला ते बडवे येऊ देत नाहीत. आणि तिथे कीर्तन जेव्हा नामदेवांचं ते ऐकल्यानंतर ते धन्य होतात आणि त्यांनी ठरवतात की एकदा तरी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाशी आपण नतमस्तक व्हायचंय, एकदा तरी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ आपण जायचंय. ते नामदेवांचं कीर्तन ऐकतायत, कीर्तनामध्ये तल्लीन होत आहेत. कीर्तन संपतंय. कीर्तन संपल्यानंतर सगळेजण संत नामदेवांच्या चरणस्पर्शासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी जातात. चोखवा मनातून हळहळत आहेत, अरे हीन जाती माझी देवा, मी अस्पृश्य समाजात जन्माला आलोय, नामदेवांच्या पायावर डोकं ठेवायचंय मला, नामदेवांचे मला नामदेवांना चरण स्पर्श करायचा आहे,
कसा करू, त्यांना आवडेल का, त्यांना चालेल का, ते मला हकलतील का, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात येत आहेत आणि ते असे दूर बघून नामदेव त्यांना जवळ बोलवत आहेत. जवळ बोलवून त्यांना त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि डोक्यावर हात ठेवून त्यांना विठ्ठल मात्रा देतात. आणि विठ्ठल मात्रा दिल्यानंतर, विठ्ठल मंत्र दिल्यानंतर चोखोबा धन्य होतात. चोखोबा धन्य होतात की एकदा तरी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ जाईल, त्याच्या पायावर डोकं ठेवेल, हा भाव ते मनात ठेवतात, हा दृढ निश्चय मनात ठेवतात. आणि असंच एकदा ते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. बडवे आंघोळीला गेलेले आहेत आणि बडवे आंघोळीला गेल्यानंतर हे पांडुरंगाच्या जवळ जातात. पांडुरंगाचं दर्शन घेणार. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती काय कथा मी फार विस्ताराने सांगावं असं नाही, परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ जातात, पायावर डोकं ठेवतात. पांडुरंग त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचा कंठा काढून देतात आणि तेवढ्यात बडवे येतात. आणि बडवे आल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाच्या हा जवळ गेलाय, यानं सगळं बाटवलंय, हा महार आहे, हा देवळात आलाय, हा शिवला आहे, या न्यायानं त्याला बदडतात. खूप मारतात चोखामेळांना. चोखामेळांना अत्यंत वाईट वाटतंय. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा पण आहे, कर्ममेळा आहे, सोयराबाई आहे, त्यांना सुद्धा प्रचंड दुःख होतंय, परंतु काय करणार. आणि चोखामेळांना या दुःखातून अभंग स्फुरलाय. धाव घाली विठुवता चालू नको मंद, बडवे मज मारिताती काय तरी अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैचा आला, तुझ्या कंठामध्ये देवाचा हार कसा आला, तू देव वाटवलास असं ते म्हणतात. आणि म्हणून देवा का मला तू हीन जातीमध्ये जन्माला घातलंस, देवा काय मी असं पाप केलं होतं, माझं दूर दूर वहू म्हणती तुझं भेटू कवणार ती. आणि अशा प्रकारे त्यांचा जो संघर्ष होता, तो संघर्ष त्यांच्या मनाशी होता आणि तो संघर्ष त्यांचा देवाच्या बरोबर पण होता. परंतु देवाच्या बरोबरचं संघर्ष होता ते भांडण होतं प्रेमाचं. ते भांडण काही भांडण नव्हतं, ते प्रेमाचं भांडण होतं. देवा तुझ्या हृदयामध्ये मला तू जागा देणारच ना, देवा मी तुझी भक्ती करतोय ना, मग मला असं हे लोक दूर का लोटतात. कदाचित ज्यावेळेला माणसाला संघर्ष करावा लागतो ना, त्यावेळेला त्याच्यातून निश्चित काहीतरी उत्तम निर्माण होणार असतं. आणि हे उत्तम निर्माण होणं म्हणजेच हे संघर्षाचं द्योतक असतं, की जेव्हा माणसाने समजावं की जेव्हा मला संघर्ष करावा लागतो ना, असं म्हटलं गेलं ज्या वेदना वांज नसतात त्यांचं दुःख करायचं नसतं. आणि खरंच या वेदना चोखामेळांना ज्या झाल्या त्या वेदना वांज नव्हत्या, कारण त्यांना पंढरीच्या पांडुरंगामध्ये विलीन व्हायचं होतं आणि पंढरीचा पांडुरंग त्यांच्या आत्म्यामध्ये बसला होता. याचाच अर्थ काय, तर जरी संघर्ष करावा लागला तरी संघर्ष केला, परंतु पंढरीच्या पांडुरंगाजवळ ते त्यांच्यामध्ये एक रूप झाले. आणि एक रूप झाल्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब, संत सोयराबाई ह्या सुद्धा तेवढ्या ताकदीच्या होत्या बरं का. सोयराबाईंना सुद्धा त्यांनी समाजाचा संघर्ष केला, आपल्या पतिदेवांना या समाजाने मारलेलं पाहिलं, हा भेदाभेद पाहिला, त्यांना पण खूप दुःख होत होतं, परंतु त्या सुगृहिणी होत्या. त्या एकनिष्ठ, त्यांचं अतिशय आपल्या पतीवर श्रद्धा होती, त्याचबरोबर परमेश्वरावर पण श्रद्धा होती. आणि जेव्हा समाजामध्ये विटाळ मानला जातोय, अस्पृश्य लोकांचा विटाळ, तर त्या म्हणतात की जन्माशी विटाळ मरणाशी विटाळ. माणूस जन्माला येतो त्यावेळेला पण विटाळ असतो आणि माणूस मरतो त्यावेळेला पण सूतक धरलं जातं, पण आत्मा तो निर्मळ भावशुद्ध. विटाळ कितीही वरून दिसला तर प्रत्येकाचा आत्मा हा निर्मळ आहे आणि त्याच्यामध्ये जर भावशुद्ध असेल तर कुठल्याही प्रकारचा विटाळ नाही. एवढंच नाही तर त्या परमेश्वराची भक्ती करताना म्हणतात, आपल्या सर्वांना हा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचा आहे. किशोरी अमोणकरांनी गायलेला हा जो अभंग आहे, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. मला वाटतं माझंही ऐकताना आणि किशोरी अमोणकरांचं नाव घेतल्यावर सगळ्यांना मला वाटतं सगळ्यांच्या मनात आलं असेल, अरे खरंच दोन ओळी ऐकायला मिळाला तर. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला.
देवाच्या भक्तीमध्ये दोघांचा रंग एक झालाय. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या आया. देवाला बघितलं आणि माझं आणि तुझं पण हे निघून गेलं आणि दोघांच्या मधलं अद्वैत संपलं. दोघांच्या मधलं द्वैत संपलं आणि दोघांमध्ये एकत्व आलं. दोघांमध्ये एकपणा निर्माण झाला आणि शेवटी संत चोखोबा त्यांच्या भक्तीच्या जोरावर हे परमेश्वराच्या पर्यंत जाऊन पोहोचले. संघर्ष त्यांना करावा लागला, परंतु संघर्ष हा कशासाठी करावा लागला तर देवापर्यंत पोहोचणं आणि त्या काळातली जातीयता, या जातीयतेच्यामुळं त्यांना संघर्ष करावा लागला. परंतु जसं तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. त्यांनी मनाशी संवाद केला, देवा असं का, देवा तसं का, पण संघर्षाशिवाय या जीवनात. आणि म्हणून श्रोते हो, सज्जन हो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच, परंतु जो संघर्ष, ज्याला संघर्ष करावा लागतो ना, त्याला निश्चित चांगल्या प्रकारची संधीसुद्धा पुढे मिळू शकते. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. आज आपण या कोरोनाच्या संकटामधनं जातो आहे, संघर्षच आहे ना, एक प्रकारचा संघर्ष आहेच, परंतु त्या निमित्ताने आज आम्हाला जाणवलं आहे की काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे. किती आम्ही सुखाच्या मागे पळतोय, किती आम्ही सुखाच्या मागे धावतोय, परंतु हे सुख मात्र मृगजळासारखं आहे. आणि ह्या सुखापासून आम्हाला जर आनंद मिळवायचा असेल आणि या सुखातला आनंद आम्हाला निर्माण करायचा असेल तर आम्ही आमचं आत्मचिंतन करायला पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, किंवा आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. खरं तर संतांचं सामाजिक कार्य, संतांचं समाजासाठीचं योगदान, संत चोखामेळा आणि समकल संत, या सर्व संतांचे आपणा सर्वांच्यावर फार मोठे उपकार आहेत. काय सांगू, या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या संतांनी आम्हाला जागवण्याचं काम केले, या संतांनी आम्हाला आत्मतत्व देण्याचं काम केले. कदाचित परमेश्वर प्रत्येकाच्या पर्यंत जाऊन पोहोचत नाही म्हणून त्यांनी निर्माण केले संत, आणि संत सर्वांच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली आई. आणि अशा प्रकारे आपल्या मुलांना सुसंस्कृतपणा देण्याचं, त्यांना चांगले संस्कार घडवण्याचं काम आपल्या आईवडिलांचं आहे, आपल्या पालकांचं आहे. आणि हा सुसंस्कृतपणा हा मुलांच्यामध्ये कधी येणार आहे तर आपलं आचरण शुद्ध असणार आहे. आपण संतांच्या साहित्याचा अभ्यास केला, आपण संतांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चाललो, संतांनी दिलेली वाट आपण चोखाळली, तर मला वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण, कुठल्याही प्रकारच्या जीवनामध्ये दुःख करण्याची गरज नाही. पण त्याच्यासाठी फक्त आपण नाही तर आपण आपल्या मुलाबाळांच्यावर संस्कार करा आणि आपल्या मुलाबाळांना ह्या संतांचं महत्त्व, परमेश्वर भक्तीचं महत्त्व हे आपण सांगायलाच पाहिजे. शेवटी तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही मुलाबाळांना कुठल्या प्रकारचे संस्कार दिले, त्यांना कुठल्या मुशीतून तयार केलं आणि त्यांना कुठलं बाळकडू दिलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे माणसाचं मोठेपण सिद्ध कधी होणार आहे, जेव्हा त्याची मुलं बाळं चांगल्या मार्गावर आहेत. स्मरोनी आत्मकर्तव्या प्रयत्नांची जो करी रास, स्वये चोखाळी तो वाटा तयाचा देवही दास. सज्जन हो, दिसाया वाट अंधारी, विजेचे तेज नेत्रांशी, ग्रहांचे सहाय्य शूराला, यशस्वी पायीची दासी. कितीही संघर्ष करावा लागला पण आत्मकर्तव्याला स्मरलं तर देवसुद्धा आपला दास झाल्याशिवाय राहत नाही. चोखामेळांच्या जीवनातलं उदाहरण आहे ना, की त्यांनी देवाची भक्ती केली आणि प्रत्यक्ष पांडुरंगानं सोयराबाईंचं बाळंतपण केलं. प्रत्यक्ष बाळंतपणासाठी परमेश्वर धावून गेला, हे कशाचं उदाहरण आहे. अनन्य शिंतो यंतो माये जनापयुपासते, तेषा नित्यभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम. देवाची मनापासून भक्ती केली तर देवसुद्धा आपल्या सहाय्यास धावून येतो. एवढंच नाही तर जनाबाईसाठी लागे सवेवेची शेणी, राम सावळा शेले विणतो, कबीर गातो गाणी. आगाध आहे नियतीची ही लीला परमेश्वरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. देवाधर्मी पुण्य आहे
सांगे सखा श्री हरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. किंवा त्याच्याही पलीकडं हा नाम्याची सेवा करीतो चोखोबाची गुरे राखीतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. आणि अशा या पंढरीच्या कानडा राजाला आपण सर्वांनी मनोभावाने शरण जावं. मनोभावानं त्याची प्रार्थना करावी, पूजा करावी, भक्ती करावी. तर आपल्या जीवनामध्ये सुख आहे, आनंद आहे. आणि या जीवनामध्ये चैतन्य मिळवायचं असेल तर संतांच्या साहित्याचा आधार, संतांच्या मार्गदर्शनाचा आधार आणि सगळा भार त्या देवावर घालून राहावा. घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबाशी. सगळ्या आपल्या या जगण्याचा भार त्या देवावर घालून राहा. देव सगळं करणार आहे याची निश्चितपणे संतांनी खात्री दिली आहे. मी जे बोलते आहे हे माझ्या स्वानुभवाचे बोल आहेत. कुठून ऐकीव किंवा कुठून वाचून मी हे सांगते हे असं नाही, तर हे माझ्या स्वानुभवाचे बोल आहेत. आणि प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावलं तर मला वाटतं हा अनुभव आपणा सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही. आज या व्यासपीठावर मला संधी दिली आणि या संधीचा पुरेपूर उपयोग करण्याचं काम देखील मी केलं. जे काही खरं तर संत चोखामेळा आणि सकल संतांच्या योगदान समाजासाठी जे आहे ते योगदान एवढ्या एका तासामध्ये सांगणं शक्य आहे का हो? एवढ्या एका तासामध्ये शक्य नाही. तरी देखील ही जी संधी मिळते आहे त्या संधीचं सोनं करणं हे माझं एक हरिभक्तपरायण म्हणून माझं कर्तव्य आहे असं मी समजते. आणि परमेश्वरानंच मला ही बुद्धी दिली. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. बोलविता जो धणी आहे तो वेगळाच आहे. त्या परमेश्वरानं मला बुद्धी दिली. आज आपण सर्वांनी माझं अगदी मनापासून अगदी कानामध्ये प्राण आणले आणि एवढ्या एका तासामध्ये मला वाटतं आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वास्तव्य होतं. आणि आपण सर्वांनी परमेश्वराच्या या वास्तव्यानं माझे हे बोलणं अत्यंत प्रेमानं आणि अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं. आणि मला या व्यासपीठावर आदरणीय संतोषदा गोडबोले यांनी इथं येण्याची संधी दिली. त्याचबरोबर माझे सद्गुरू आदरणीय ॲडव्होकेट दत्तात्रय महाराज अंधळे या सर्वांच्या नियोजनामधून ही संधी मला प्राप्त झाली. तुम्हा सर्व लोकांच्या बरोबर मी जोडली गेले. खरं तर माझ्या परिचयामध्ये सांगितलंच होतं मी एका आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये पुणे जिल्ह्यात काम करते आहे. गेले 25 वर्षे आदिवासी लोकांची सेवा करते आहे. फार मोठा आनंद आहे. त्यांच्यामध्येच मी देव पाहिला आहे. माझ्या लेकरांमध्ये देव मी पाहिला आहे. आणि याच्याबरोबरच परमेश्वराचं चिंतन आणि परमेश्वराचं मनन घडतं आहे. काय देव यासी हो उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझी ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सकल संतांच्या चरणी मी विनम्रपणे सादर करते. तुम्हा सर्वांना धन्यवाद देते आणि माझं हे बोलणं इथंच थांबवते. सर्वांना मनापासून धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरूंचे श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय हो. भारत माता की जय हो.